ना टीका केली म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला केलं. भुजबळजी तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? तुम्ही असं तुम्ही जे बोलणार तेच मी माझं तोंड करणार. तुम्हीच मला जे काय बोलायचं बोलत चला. डोंट बी अग्रेसिव्ह. नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर अनेक समता परिषदेच्या तुमच्या समोर गोळा होत आहेत महाराष्ट्रामध्ये. काय करू आता मी खूप मी जातोय. मी निघालो नाशिकलाच निघालो. जाऊ द्या. सर पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे? सिनियर नेते अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं तुम्हाला? डावल ना किती महत्वाचं पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय का? मंत्रीपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार शरद मंडळाची? मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना. सर कालपासून अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं आता झालं? ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही? कोणी? पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी. त्यांना विचारा ना तो प्रश्न. पण आता पक्षाच्या पक्षांवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये. 3 प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत. चांगली गोष्ट आहे. भूमिका काय राहील? कधी कधी जागा नसते बॅनरवर. चला चला आता जाऊ द्या. सर थोडं सविस्तर बोलणार का? आता मध्ये येऊ नका, जाऊ दे. व्हिज्युअल घे सचिन व्हिज्युअल घे. आपण पाहतो की छगन भुजबळ जे आहेत ते आता या विधान भवनातून निघत आहेत आणि नाराज. सर आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर. हाँ नाराज हूँ तो क्या करेगा? क्या चाहते हैं आप? क्या मंत्रिपद जिस तरह से क्या है, नाराज हूँ अब इतना ही बोला ना मैंने. तो क्या चाहूंगा मैं? आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने, अजित पवार के सामने. कुछ जरूरत नहीं समझा मैं. चलिए उनकी तरफ से कुछ आश्वासन दिया गया आपको? कुछ दूसरी जगह पर आपको? चला प्लीज चला जरा साईडला व्हा, त्या ब्रॅड बोलणार. चला आता अजित पवार से इस पर आपकी कुछ बातचीत हुई है? हिंदी बोलणं झालं पाहिजे. म्हणलं परत बोलणार आहेत नंतर प्लीज ऐका. बोलणार आहेत नंतर ऐका. फक्त हिंदी मराठी अपन. अजित पवार से कुछ आपकी बातचीत हुई? आपकी नाराजगी क्या आपने अजित पवार के सामने रखी? चलो मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ. बाकी के आगे जो है चर्चा बस. आगे का क्या कदम होगा सर? मुझे पता नहीं है. मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूंगा. क्या जो हमारे मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लोग हैं उनसे बातचीत करूंगा. मेरे जो समता परिषद के जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा. देखेंगे क्या आप शरद पवार जी के पास वापस जाएंगे? जिस तरह से सर्वोच्च नेत्याला स्थान दिलेलं नाहीये. आता ते हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी आहे का? तो प्रश्न त्यांना विचारा. सर क्या शरद पवार के पास? अरे भाई शरद पवार साहब के पास तो 12 दिसंबर को जाकर आया ना. मैं 12 दिसंबर को गया था. नहीं, लेकिन मंत्रिपद नहीं मिलने के बाद क्या आप ये भूमिका ले सकते हैं वापस शरद पवार जी के पास जाने की? शरद पवार गुट के सभी विधायक नेता बोल रहे हैं कि ओबीसी के लिए इतना बड़ा संघर्ष किया भुजबल साहब ने और इतनी लैंडस्लाइड विक्ट्री उसी वजह से आई. ओबीसी कंसोलिडेट हुआ, बावजूद उसके आपको मंत्रिपद नहीं मिल रहा. मैं उन सबका जो आभारी हूँ जो ये मानते हैं और कहते हैं कि ओबीसी की लड़ाई जो लड़ी गई और उससे सारे ओबीसी जो है इकट्ठा हुए और महायुति को जो है बहुत बड़े पैमाना पर ये सफलता मिली, कामयाबी मिली. ये भी है, लाडली बहन भी है और ओबीसी का जो है सपोर्ट दोनों है. तो मैं उन सबका आभारी हूँ. कई सारे दागी नेता थे, उनको मंत्रिमंडल में लिया गया, बावजूद इसके आप इतने सीनियर हैं, आपको क्यों नहीं लिया? अब मुझे क्यों नहीं लिया गया वो उनको पूछो ना. का नाम घटने वाला था लेकिन वो तो टूट रहे हैं. मुझे नहीं पता. थैंक यू सर. चला सागर बस झालं. हा चला मी घेऊन जातो.
तर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतो. लाडकी बहीण आणि ओबीसीमुळे महायुतीला यश मिळालं. हो, मी नाराज आहे असं वैतागून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेलं आहे. आणि सोबतच कालपासून आपण अजित पवार यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही, किंबहुना ते गरजेचं वाटलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच आपण आपल्या समता परिषदेमधल्या लोकांसोबत चर्चा करू, पुढे बोलणं करू आणि मग पुढे काय ते ठरवू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. हो, मी नाराज. पत्रकारांच्या प्रश्नावर भुजबळांनी ही थेट प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, चर्चा करणं गरजेचं वाटत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर इकडे छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. संभाजीनगर आणि नाशिक राज्य मार्गावर भुजबळ समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात येतोय. भुजबळ समर्थकांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत. रास्ता रोको त्यांच्याकडून केलं जात आहे. समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इकडे नाशिकमध्ये सुद्धा छगन भुजबळांचे समर्थक हे आक्रमक झालेत. राष्ट्रवादी भवनाबाहेर भुजबळ समर्थकांचं आंदोलन सुरू आहे. भुजबळांना मंत्रिपद नाही, त्याच्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळते. भुजबळांना मंत्रिपद द्या, समर्थकांची ही जोरदार घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते. ओबीसीचा नेता मंत्रिमंडळामध्ये, ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढणारा नेता या मंत्रिमंडळामध्ये असेल, परंतु दुर्दैवानं या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब नाही. हे मंत्रिमंडळाचं दुर्दैव आहे की ओबीसीचं दुर्दैव आहे? तुम्ही चळवळीमध्ये एकत्र आले. चांगले शब्द वापरले, मी त्यांचा आभारी. हा चला चला रे, कुणी नाही करू. चला तुम्ही नाही करणार बोललो ना एकदा. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. कालपासून अजित पवारांसोबत चर्चा झालेली नाही, त्याची गरज वाटत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मला डावललं काय, फेकलं काय फरक पडतो असं भुजबळांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे.